पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाय राम सर्व भावे करीतसे धन्य तो भाग्याचा तरला संसार धन्य तो भाग्याचा तरला संसार परमार्था घर नाममुखी पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाय राम सर्व भावे धन्य तो भाग्याचा तरला संसार परमार्थाचे घर नाममुखी करीतसे कथा कीर्तनी आवडी करीतसे कथा कीर्तनी आवडी परब्रह्म जोडी दयानिधी धन्य तो भाग्याचा तरला संसार परमार्थाचे घर मुखीना एका जनार्दनी धन्य ते शरीर एका जनार्दनी धन्य ते शरीर परमार्थ संसार एक रूप धन्य तो भाग्याचा तरला संसार परमार्थाचे घर नाम मुखे विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय धातून् समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी काळा कुसरी नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण
सकळ विद्येचे होय अधिकरण तेचे शरण सद्गुरूचे ते नमस्कार मी आता विठ्ठला 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 कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून सदर अभंगामध्ये संत एकनाथ महाराज देहाचं वर्णन करतात. देहाचं म्हणजे कशा देहाचं हो की शरीर कसं होतं माणसाचं, माणसाने काय केलं तर काय झालं पाहिजे. आणि आमचे निवृत्ती बाबा जर विचार केला तर त्यांचा मला ऍक्च्युअली हा अभंग थोडा पाठ करायला जरा अवघड गेला, पण त्यांचं वर्तन त्यांचा जो चरितार्थ पाहता त्यांचं जीवन परिचय पाहता मला हा अभंग वाटला. थोडं मला पाठ जरी नाही झालं ठीक आहे, काय थोडं हसतील असले तर असू द्या, पण त्यांना अनुसरून जो अभंग येईल तसाच अभंग घ्यायचा असं मी ठरवलं. भलं म्हणलं काय थोडं हुकला तर हरकत नाही, पण त्यांच्या देहाला अनुसरून. कारण काय झालं माहिती का, त्यांनी काय केलं की पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाये राम सर्व भावे. अहो एक पहिला दिवस होता, मरण्याच्या मृत्यूच्या पहिल्या दिवस होता आणि त्या दिवशी मी त्यांच्या जवळ बसलेलो. अहो हरिपाठ केला महाराज, हरिपाठ करून एकादश सोमवार असं मरण कोणाला येतं. चुकू द्या, मला 2 नाव फोटो ठेवू द्या, काय होईल महाराजाचा अभंग चुकला. पण त्यांना अनुसरून त्यांच्या देहाला अनुसरून त्यांनी आयुष्यभर जी क्रिया केली त्यांना अनुसरून जो अभंग मला ज्ञात होता किंवा घेणं अपेक्षित होतं तर तसा अभंग घेण्याचा मी प्रयत्न केला आणि प्रयत्न करतोय. विठ्ठला सदर भैया थोडं पाक वर याच्यावरले जरा पा माईक वर थोडं. पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाये राम सर्व भावे. धन्य तो भाग्याचा तरला संसार परमार्थाचे घर मुखी नाम. करीतसे कथा कीर्तनी आवडी परब्रह्म जोडी तया लाभे. धन्य तो भाग्याचा तरला संसार परमार्थाचे घर मुखे नाम मुखे. अशा प्रकारे आमच्या आज हे कीर्तन रूपी सेवेकरता कीर्तन रूपी सेवा सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार घेणं गरजेचं असतं. आज आमच्या ह्या जेभवानी नगरातील किंवा आमच्या दोडगाव निवासी दोडगावचे आमचे निवर्ती अण्णा, आम्ही सगळं अण्णाच म्हणायचो त्यांना, निवर्ती गुणाजी मगर पाटील आणि त्यांच्या हा 13वी निमित्त हा आज कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांचे चिरंजीव सुधाकर अण्णा मगर, जर त्यांचा परिचय जर सांगायचं तर जसं अण्णाचं जसं निवर्ती अण्णाने जसं आपला देह असणार आपलं आयुष्य असणार पूर्ण परमार्थामध्ये घातले आणि एकच पिढी नाही कमीत कमी त्यांच्या 4 पिढ्यापासून त्यांच्या घरामध्ये परमार्थ आहे महाराज. 4 पिढ्यापासून त्यांच्या घरामध्ये परमार्थ आहे आणि त्यांची ही 4थी पिढी असणारे सुधाकर महाराज मगर आमचे. मग ते पूर्ण संभाजीनगर शहर असो आमचा परभणी जिल्हा असो सगळीकडे गायनामध्ये खूप चांगले गातात आणि खूप चांगलं त्यांचं
सगळीकडे नावलौकिक आहे आणि त्यांचे वडील असणारे त्यांचे देहावसान दिनांक 1 डिसेंबर, बरोबर आहे ना? 1 डिसेंबर 15 डिसेंबर 15/12/2025 या आणि वार काय होता त्या दिवशी सोमवार, या दिवशी अण्णाचं त्या ठिकाणी देहावसान झालं. आणि अण्णाचं देहावसान होत असताना वार सोमवार, एकादशी व्रत असा महात्म्याला एखाद्या माणसाने कोटी जरी तप केलं, एखाद्या माणसाने एखाद्या पर्वतावर जाऊन 10 वर्ष 20 वर्ष तप केलं तरी तशा असा मृत्यू, असं देहावसान, असं जे जाणं वैकुंठाला जाणं हे असं प्रत्येकाच्या भाग्यात नसतं. महाराज विठाला हे आमचे निवृत्ती अण्णा जे असणारे. अण्णांनी काय केलं पहिल्या दिवशी आता तुम्हाला सांगता बघा. मला त्या दिवशी ऍक्च्युअली आता ते इथं बसलेले होता, रडू आवरत नव्हतं, कारण मी अगदी जवळचा असून मला त्यांच्या अंत्यविधीला किंवा 3ऱ्या दिवशी आणि 10व्याच्या दिवशी नोकरी असल्यामुळं 3ही दिवस मला त्यांच्या रक्षेला किंवा त्यांच्या याला कार्याला माझा हात लागला नाही. खूप दुःख झालं, पण त्यांच्या कार्यातून थोडंसं आपण उत्तरही व्हावं. त्यांच्या कार्यातून त्यांनी, कारण ज्यावेळेस संभाजीनगरला माझा जे परमार्थ आहे, हा परमार्थ माझ्या परंपरा चाललेली, माझे वडील कीर्तनकार होते, आमचे पूर्वजही बरेचसे असे साधनेमध्ये होते आणि आमचा आणि अण्णाचा म्हणजे एकदम घनिष्ठ संबंध, जवळचा परमार्थाचा संबंध. मला जर या कीर्तन रूपी सेवेकरता कोणी आणलं असेल तर फक्त आमचे सुधाकरांना मगर यांनी ह्या मला याच्यासाठी परावर्त केले की बाबा महाराज आपण हे करून अशा महात्म्याचं मला जर थोडं तुटकं फुटकं असे थोडक्या मोडक्या शब्दामध्ये जर त्यांचं वर्णन, त्यांचं गुणगान गाण्याचा जर योग मिळाला तर माझ्यासारखा भाग्यवान मीच. महाराज विठाला आज त्या कीर्तन रूपी सेवेकरता आमच्या हिंगोली जिल्ह्याचं वैभव असणारे सारंगबा महाराज थोरात सवडकर हे या ठिकाणी आज आलेत. त्यांचा खूप कामाचा व्याप होता, पण व्यापामधून मगर अण्णावर असणारं प्रेम आणि आमच्यावर असणारं प्रेम, मित्रत्वाचं प्रेम, या प्रेमापोटी आमचे सारंग महाराज या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यानंतर आमचे सांगळे बुवा, आम्ही घाईट गुरुजीकडं संगीताचा क्लास शिकण्यासाठी सोबत जातो, म्हणजे एका गुरुचे शिष्य आहोत आणि असे सांगळे महाराज या ठिकाणी आले. त्याच्यानंतर आमचे वयोवृद्ध असणारे आमचे पाटील पिंपरीचे नाव शेषराव पाटील पवार, आमच्या मगरांवर एवढं प्रेम आहे, त्यांनी फक्त शब्द काढला आणि शब्द काढल्याबरोबर अण्णा येतो, हो 100% येतो. आम्हाला जर याचं तुमच्या बाबाचं आम्हाला 2-3 दिवसाला हे नाही झालं, म्हणजे वेळ नाही मिळाला, पण 1 दिवस का होईना वेळ काढून येतो असं त्यांनी सांगितलं. बरोबर उशीर झाला, थोडं मला म्हणतात महाराज थांबा 5 मिनिटं, थांबत थोडा उशीर झाला कीर्तनाला, त्याच्यामुळं त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो मी. पण काही का होईना, पण शेवटी का होईना, पण महाराज आले आमचे, त्याच्याबद्दल त्यांचेही मी धन्यवाद मानतो. आमचे मृदंगाचार्य गरजे महाराज, तसेच आमचे परम मित्र, कधी हसतमुख असणारे, भजनाला आले तर हसतच राहायचं. महाराज तुम्ही असं नाही, आता तुम्हाला कीर्तन करायचं, बरं कीर्तन शिकायचं, तुम्ही अशी चाल म्हणा, असे म्हणणारे आमचे पांचाळ गुरुजी पण थोरात गुरुजी हे पण या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच ज्यांच्या पुढं आम्ही शब्दही काढू शकत नाहीत असे आमचे गुरुवर्य तुकारामजी महाराज चव्हाण, हे न्यायालयामध्ये न्यायाधीश या पदावर आहेत आणि आपल्या इथं खाली येऊन बसलेत. त्यांच्या खूप खूप धन्यवाद, त्यांचा खूप मी आभारी आहे. तसेच हे आमचे सगळे गुरुजन मंडळी, वादक गायक, तसेच आमचे सगळ्यात वयोवृद्ध 75-80 अमर जोगदंडे महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच सर्व ही आमची महाराजांच्या आश्रमातील मंडळी, भुतेकर गुरुजींच्या आश्रमातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यामध्ये त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आमचे विनेकरी बाबा, आमच्या अण्णावर खूप प्रेम आहे त्यांचं,
दाजी आलाव का म्हणलं की अन्नाच्या शब्दाला बरोबर आलाव म्हणतो. कारण लातूरचे येते, लातूर उस्मानाबादकडची भाषा आम्हाला काही येत नाही, आम्ही परभणी जिल्ह्याचे, ते उस्मानाबाद जिल्ह्याचे. पण ते कधी आले का तर मग ते नाव काढायचे की बाबा अण्णा तुम्ही आलाव का. हो अण्णा असं असं झाले असं म्हणून आमचे रणखाम बाबा, बलभीम बाबा रणखाम हे या ठिकाणी आले. तसेच आमचे खूप जवळचे हरिभक्त परायण स्नेही असणारे नाव विसरलो बरं. नाव काय झालं? हा माऊली महाराजांना घारे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या कीर्तन रूपे सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाये राम सर्व भावे. मग आज जर सांगायचं असलं तर हा तेरवीचा कार्यक्रम आहे. आणि तेरवीचा म्हणजे काय की बाबा देहावसान या ठिकाणी झालेला आहे. आणि देहावसान झाल्यामुळं माणसाला सद्गती कशी प्राप्त होते, वैकुंठ कसा प्राप्त होतो, किंवा ह्या जीवाचं काय होतं हे सांगणं नित्यंत गरजेचं असतं. तर आमचे मगर अण्णा असणारे निवृत्ती अण्णा मगर बाबा आमचे या ठिकाणी एकादशीच्या दिवशी त्या ठिकाणी त्यांना देहावसान झाले. खूप भाग्य त्यांचं खूप थोर होतं, त्याच्यामुळं त्यांना हा या ठिकाणी एकादशीच्या दिवशी मृत्यू आला. या एकादशी दिवशी देहावसान झालं, खूप म्हणजे असं भाग्याचं आहे. तर आज आपल्याला जर सांगायचं तर ज्यावेळेस माणसाचा मृत्यू होतो पण माणसाला ज्यावेळेस जन्माला आल्यापासून माणसाला संस्कार असतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संस्कार येतात. तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनात संस्कार येतात. ते संस्कार म्हणजे 16 संस्कार असतात. 16 संस्कार हे प्रत्येकालाच होतील अशी काही गॅरंटी नाही, पण मुख्यत्वे करून 3 ते 4 संस्कार प्रत्येकाला, तुम्हाला मला सगळ्यांना माहित आहेत. त्याच्यामधला पहिला संस्कार म्हणजे कोणता हा कदाचित कोणाला माहित नसेल, पण पहिला संस्कार म्हणजे काय होतं की ज्यावेळेस स्त्री आणि पुरुष ज्यावेळेस विवाह होतं, लग्न होतं आणि लग्न होऊन ज्यावेळेस स्त्री आणि पुरुष एकत्र येतात, अशा ज्या दिवशी त्यांचा एकत्र आल्यानंतर त्यांच्यापासून गर्भधारणा होतो, तो आपल्या संस्कारामधला हा पहिला संस्कार आहे. त्याला गर्भधान संस्कार असे म्हणतात. विठ्ठला आपल्याला हा संस्कार काय माहित नाही, पण आपल्याला कोणता संस्कार माहित आहे की त्याचा जन्म होणे, वाढदिवस, त्याला वृद्धापन दिन, त्याच्यानंतर नामकरण संस्कार, जातक संस्कार आणि विवाह संस्कार. सगळ्यात महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार. विवाह संस्कार हा प्रत्येकाला, तुम्हाला मला माहित आहे, आणि प्रत्येकाच्या जीवनात तो घडलेला असतो विवाह संस्कार. परंतु विवाह संस्कार घडलेला असतो, पण असे काही असतात की त्याचा तो संसार घडलेला नसतो. ब्रह्मचारी जे लोक असतात त्यांना घडलेला नसतो. मग आता आपण काय करतो, ज्याचा विवाह झालेला आहे ना, तर त्याचे काय होतात की 13वा करतो. 13वा हा संस्कार आहे. 13वा होतं, पण 13वा संस्कार आहे. त्याच्यानंतर 14वा एक संस्कार आहे की जो संस्कार कोणावर केला जातो, जे ब्रह्मचारी असतात, ज्याच्या जीवनामध्ये हा विवाह संस्कार नावाचा जो योग आहे, विवाह संस्कार जो आलेला नसतो, तशा माणसाचा त्या परमात्म्यावर जे की संन्यासी असतात अशावर जो संस्कार होतो त्याला 14वा संस्कार असो. आणि त्याचं 13वा करत नाही, त्यांचं 14वे करतात. विठ्ठला आणि असं त्या ठिकाणी 14वा करतात. त्याच्यानंतर 16 संस्कारापैकी आपला हा 13वा संस्कार असतो, आणि त्याच्यानंतर जो शेवटचा असतो त्याला आपण 1 वर्षानंतर जो संस्कार होतो त्याला आपण काय म्हणतो, वर्षश्राद्ध असणारा हा पण एक संस्कार. असे संस्कार असतात. असे प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे संस्कार घडत असतात. खरं तर 16 संस्कार प्रत्येकाच्या जीवनावर घडायला पाहिजे, पण ते 16 संस्कार प्रत्येकाच्या जीवनावर घडत नाहीत. तर 16 संस्कार घडण्यासाठी माणसाने काय केलं पाहिजे, किंवा मृत्यूनंतर काय प्रक्रिया झाली पाहिजे, तर त्या 16 संस्काराचं पुण्य त्या आत्म्याला त्या ठिकाणी मिळतं. हे तुम्हाला सांगतो. विठ्ठला तर ज्या ठिकाणी आपण काय करतो की ज्यावेळेस माणसाचा मृत्यू होतो, देहावसान होतो, त्यावेळेस माणसाला काय होतं की आपण
विधीप्रमाणे कोणत्या समाजामध्ये पुरल्या जातं, कोणत्या समाजामध्ये त्याला अग्निदाह दिला जातो, असं 2 संस्कार असतात. तर आपल्या समाजामध्ये अग्निदाहाची प्रक्रिया करतात, अग्निदाह देतात. अग्निदाह देत असताना काय होतं की आपण काय करतो, त्या प्रेताला घेऊन बोलो रामभाई असं काही रामकृष्ण हरी अशा नावानं पांडुरंगाचा जप करीत नामस्मरण करत असणार स्मशानभूमीमध्ये नेतो. त्या ठिकाणी भूमीमध्ये नेल्यानंतर तिथं ठेवतात, त्या तिरडीवर ठेवतात, त्या स्मशानात सरणावर ठेवतात. सरणावर ठेवल्यानंतर काय होतं, प्रत्येक माणसं आता घरच्या लोकांना पाणी पाजायची आपल्याकडे एक प्रथा आहे, पाणी पाजतो आपण. पाणी पाजल्यानंतर दुसरा एक संस्कार असतो. त्या ठिकाणी काय केलं जातं, आता काही ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी सर्रास केलं जातं. काय जातं, एक मडकं असतं महाराज. कोणी मडकं म्हणतं, कोणी गाडगं म्हणतं, आमच्याकडे मडकं म्हणतात. आणि त्या मडक्याला काय होतं, मडक्यामध्ये पाणी असतं महाराज. आणि त्या पाणी हे काय असतं की घरून ज्यावेळेस आपण निघतो, ते प्रेताला घेऊन जातो, प्रेत यात्रा काढतो, त्यावेळेस घरी विष्टव करून ते पाणी गरम केलं जातं महाराज. आणि ते पाणी गरम केल्यानंतर तेच पाणी असणारं त्या स्मशानापर्यंत नेतात. आणि स्मशानापर्यंत नेतात आणि त्या पाण्याला ते एक माठ तिथं नेलेला असतो, त्या माठामध्ये दुसरं पाणी भरलेलं असतं. आणि ज्यावेळेस प्रेताला अग्निदाह देतो, अग्निदाह दिल्यानंतर काय होतं की त्या प्रेताला काय करावं लागतं, अशा प्रदक्षिणा घालतो आपण महाराज. तर प्रदक्षिणा घालत असताना काय असतं, एक खडा आपल्याला ग्रामीण भागामध्ये किंवा कुठं सगळीकडेच एक प्रथा आहे, खडा घ्यावा लागतो. आणि ते खडा घेऊन त्याला असं एक छिद्र पाडायचं असतं. छिद्र पाडल्यामुळे काय होतं, छिद्र पाडल्यामुळे त्या पाण्याची धार म्हणजे ऍक्च्युअली अर्थ त्याचा अर्थ असा आहे की बाबा गंगेच्या ह्या सर्व गंगा आहेत, 7 समुद्र 7 गंगा असणार, त्यांचं जल त्या ठिकाणी त्या आलेलं असतं. आणि त्या जलाचा त्या प्रेताच्या ज्या अग्निदाह केलेल्या ठिकाण आहे त्याला त्या ठिकाणी असं प्रदक्षिणा घालायची असते. आणि प्रदक्षिणा घालून पहिली प्रदक्षिणा घालायची, दुसरी प्रदक्षिणा घालायची. आणि दुसरी प्रदक्षिणा घातली की काय होतं, ते मडका असणार, तो गाडगा असताना त्या ठिकाणी फोडल्या जातं. फोडल्यानंतर काय होतं, घट फोडीला चरणी पोडियेला खट चरणी महावाक्यनी बोम झाली. आणि तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, माहित आहे की बाबा त्या ठिकाणी काय करतात असतं, बोंबलतात. हे चरण त्या ठिकाणी आलेले आहे. तर असं केल्यानंतर ते झालं. त्याच्यानंतर काय होतं की 13 दिवस ज्या ठिकाणी त्या शरीराला त्या देहाला बसवलेलं असतं त्या ठिकाणी आपण काय करतो, दिवा लावतो. दिवा खरी प्रथा अशी की आपण काय करतो, ते जे खडा आहे त्याला जीवखडा असं म्हणतात. तो जीवखडा आहे, आपण काय करतो, त्या झाडावर बांधून ठेवतो महाराज. ऐका नाही, तुमच्या आमच्याकडे ऐका नाही महाराज, तसंच करतात का, झाडावर बांधून ठेवतात बऱ्याच ठिकाणी. पण खरं शास्त्र असं आहे की तो जीवखडा ज्या ठिकाणी त्या माणसाला बसवलेला असतं त्या ठिकाणी दिवा लावतो. 13 दिवस दिवा लावतो. आणि ते 13 दिवस दिवा लावल्यानंतर तो खडा हा त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये असला पाहिजे महाराज. जर दिव्याच्या ज्योतीमध्ये तो खडा जर जीवखडा ठेवला तर जे आयुष्यामध्ये येणारे 16 संस्कार ज्या देहावर झाले नाही महाराज, तर त्या देहावर ते 16 संस्कार होतात. कशामुळे, ते जीवखडा ठेवल्यामुळं. आणि तो जीवखडा ठेवून काय करायला पाहिजे की त्या ठिकाणी नेहमी सतत असणार रात्रंदिवस त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण घेतलं पाहिजे महाराज. देवाचं नामस्मरण घेतल्याने काय होतं की त्या जीवाला, त्या आत्म्याला त्या ठिकाणी सुख मिळतं. विठ्ठला जर आता आपण काय म्हणतो, माणूस गेला वैकुंठाला गेला, पण याच्याकडे गेले, पण गेल्यानंतर काय होतं महाराज, जीवाची काय स्थिती असते, जीवाची काय अवस्था असते. जीव ज्या ठिकाणी पहिल्या ज्या दिवस मृत्यू झाला माणसाचा, जीव या आत्म्यामधून परमात्माकडे निघालेला असतो, त्या दिवशी काय होतं की तो जो जीव असणारा तो जीव पहिल्या 24 तासामध्ये चंद्रगुप्ताकडे 24 तासामध्ये जाणं आणि येणं ही प्रक्रिया त्या जीवाला करावं लागते महाराज. त्या जीवाला प्रक्रिया झाल्यानंतर 24 तासानंतर आल्यानंतर तो जीव असणारा 3 दिवस, आता माणूस एखादं काय होतं
आपण पडल्यानंतर काय होतं, चक्कर येते. चक्कर आल्यानंतर काय होतं, भ्रमित होतो महाराज. आपण काय होतो, भ्रमित होतो म्हणजे आपण कुठं आहोत, काय आहोत हे आपल्याला देहाचं भान राहत नाही, विसरून जातो आपण कुठे आहे, काय. तसं त्या जीवाला असं वाटतं की मी ह्या मृत्यू लोकातच आहे 3 दिवसात. खरं तर 13 दिवस तो जीव आपल्या घराच्या बाजूलाच 13 दिवस जोपर्यंत पितराचा नैवेद्य 13 दिवसाचा जर देवीचा नैवेद्य जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत तो जीव त्या नैवेद्य मिळेपर्यंत, नैवेद्याचा भोग येईपर्यंत या आपल्या घरामध्ये राहतो महाराज. मग त्या घरामध्ये जर जीव राहतो तर 3 दिवस असणार, पहिला दिवस असो दुसरा दिवस असो, त्या जीवाला वाटतं, त्याला सगळं कळतं जीवाला, हे माझे मुलगा आहे, ही माझी मुलगा आहे. त्यांना असं म्हणावं वाटतं की बाबा तुम्ही रडू नका, मी इथंच आहे. जीवाला काय संपूर्ण भास असतो, जरी ते शरीर जरी नसलं तर सूक्ष्म शरीर रूपाने तो देह असणारा 13 दिवस या ठिकाणी राहतो महाराज. त्या जीवाला वाटतं की बाबा तुम्ही कोणी रडू नये, मी तुमच्यातच आहे. आणि खरं जर विचार केला तर आत्मा हा इथंच आहे. काय होतं, फक्त माणसाचं शरीर बदलतं, बरोबर आहे का नाही. काय होतं, पुढे हे बदलतं, आत्मा बदलतो का महाराज. आत्मा बदलतो का नाही. आत्मा काय होतं, या जीवामधून त्या जीवामध्ये, या जीवामधून त्या जीवामध्ये प्रवेश करतो, ही आत्म्याची प्रक्रिया आहे. मग आता याच्यासाठी किती जन्म घ्यावं लागतात महाराज, की बाबा हे जीव घेण्यासाठी किती जन्म घ्यावं. कोटी जन्म घ्यावे, किती व्हावे फजित. म्हणजे काय होतं, ह्या जीवनामध्ये आल्यानंतर किती वेळा जन्म यावे, नित्य भावे फजित, नित्य भावे फजित, नित्य भावे फजित. किती वेळा जन्म यावे, नित्य भावे फजित, नित्य भावे फजित. किती वेळा जन्म यावे, नित्य भावे फजित, किती वेळा जन्म यावे, नित्य भावे फजित, नित्य भावे फजित, नित्य भावे फजित. किती वेळा जन्म यावे, नित्य भावे फजित, नित्य भावे फजित, नित्य भावे फजित. असं त्या देहाला जीवाला असणारं वैकुंठ मिळतो का हो? नाही मिळत. आपलं शरीर हे मानवी देह आहे, मानवी देह सहजासहजी मिळतो का हो? अहो कोटी जन्म घ्यावा लागतात, त्यावेळेस हा मानव देह माणसाला मिळतो महाराज. आणि अशा कोटी देह ज्यावेळेस त्याच्यामध्ये काय असतं, कीटक कुर्मी ह्या सर्वांच्या याच्यामधून जीवामधून आपल्याला जावं लागतं, त्याच्यानंतर कुठं मानव देह मिळतो, ते पण कशानं, पुण्याने मिळतो. आणि पण मग आता पुण्य कधी करायचं, पुण्य कोणाच्या हाताने होतं महाराज. जर आता एखाद्या कुत्रा असेल, मांजर असेल, मुंगी असेल, त्याला पुण्य करायला तर त्यांच्याच्याने होईल का महाराज. नाही, परमेश्वराने काय केलेले, तुम्हाला आम्हाला पुण्यकर्माचं, भगवंताचं नाव घेण्याचं, भगवंताची स्तुती करण्याची, भगवंताचं गायन गाण्याचं हे तुम्हाला आम्हाला परमेश्वराने सद्बुद्धी दिलेले, तुम्हाला आम्हाला चांगलं शरीर दिलेले. एखादा जर अपंग माणूस असेल आणि त्याने जर विचार केला की बाबा आता चमचा घ्यायचा, त्याला हातच नाही किंवा हात आहे चमचा घ्यायचा, काय करावं लागेल, असं लांब हात करून त्याला खावं लागेल. तर तसं माणसाला एका सुदृढ शरीर दिलेलं आहे, सगळं केलेलं आहे. मग दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जग जोडती नारायण, गाई बघून दयाचे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जग जोडती नारायण, गाई बघून दयाचे. देवे दिले इंद्रिय हात पाय कान, अशा प्रकारचे परमेश्वराने असणारे आपल्याला आहे पंचमहाभूत. आणि पंचमहाभूताचं शरीर या ठिकाणी दिलेलं आहे. आणि पंचमहाभूताचं शरीर कशासाठी दिलेलं आहे तर महाराज, परमेश्वराचं नाव घेण्यासाठी. पण आपण काय करतो, परमेश्वराचं नाव घेतो का, नाही. परमेश्वराचं नाव न घेता आपण काय करतो, म्हणतो एक प्लॉट घ्यायचा, एक प्लॉट घेतला की परत दुसरा प्लॉट घ्यायचा, माझे मुलं कसे असतील, माझी बायको कशी असेल, मला किती कमवता येईल, असं आपण करतो. पण देवाचं नाव घेतो का, नाही घेत देवाचं नाव. तर काय करायला पाहिजे, परमेश्वराचं नाव घ्यायला पाहिजे. देव दिला देह भजन गोमाळा,
थोडा झाला घाट बाधिकेचा, थोडा झाला घाट बाधिकेचा. थोडा झाला पाठ बाधिकेचा, थोडा झाला पाठ बाधिकेचा. देव दिला देह भजन गोमटा, चळ झाला फाटा राधेचा. अशा प्रकारे देह याच्यासाठी दिले, देवाचं परमेश्वराचं नाव घेण्यासाठी दिलेले. आपण काय करतो पण तेच विसरतो. माझं 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 सगळं म्हणतो, परमेश्वराचं नाव घ्यायलाच विसरतो. पण आमच्या बाबाने तसं नाही केलं. आमच्या बाबाने काय केलं माहिती का? ज्यावेळेस मी रविवारी त्यांना पाहायला आलो, अहो त्यांचा हरिपाठ चालू होता महाराज. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्यांचं देहावसान 7 वाजता झालं निवृत्ती बाबाचं, तर त्यांनी 4 वाजता महाराज हरिपाठ म्हणलं. हो, कोणाच्या भाग्यात आहे असं, कोणाच्या नशिबात आहे असं. कारण तेवढं परमार्थाचं नाव घेणं हे कोणाच्या भाग्यात नाही महाराज. तुकामाने सुखा पार नाही, तुकामाने सुखा पार नाही. हो, तुकामाने सुखा पार नाही, तुकामाने सुखा पार नाही. हो, अंतकाळी जाता नामाने सुखा, तुकामाने सुखा पार नाही, तुकामाने सुखा पार नाही. अंतकाळी जाता नामाने तुकामाने सुखा पार नाही, तुकामाने सुखा पार नाही, पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात की बाबा, ज्याच्या अंतकाळी शेवटच्या वेळेस ज्याला परमात्म्याचं नाव आले ना, त्याच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. त्याच्यासारखा भाग्यवान तोच. मग असं भाग्यवान त्यांना या ठिकाणी, भाग्याचं त्या ठिकाणी एकदम भाग्यवान असं त्या ठिकाणी त्यांना सद्गती प्राप्त झाली. आणि आपल्याला काय विषय चालला होता आता? जीवखड्याचा विषय चालला होता आपला. जीवखडा या ठिकाणी काय केलं आपण? याच्या ठिकाणी ठेवलेला आहे. जीवखडा ठेवलेला असल्यानंतर त्या 13 दिवस त्या याच्यावर 13 दिवस त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये 16 संस्कार होतात. 16 संस्कार झाल्यानंतर आपल्याला 13व्या दिवशी त्यांचं 13वं करावं लागतो. आणि 13वं केल्यानंतर काय होतं? त्या जीवाला चौथ्या दिवशी त्याला काय जीवाला होतं की त्याला असं भास होतो. चौथ्या दिवशी त्या जीवाला असा भास होतो की बाबा आता आपण इथं नाही. 3ऱ्या दिवसापर्यंत तो भ्रमित असतो. जीव कशामुळे भ्रमित असतो की त्याला वाटतं त्याचं सुप्त शरीर असणार या ठिकाणी आपल्या घराच्या भोवताली, आपल्या घरामध्ये, माणसामध्ये, तुमच्या आमच्यामध्ये स्थिर असतं. परंतु 4थ्या दिवसापासून जाणीव होते की आपण आता या ठिकाणी गेलं, इथं आता आपण नाही, आपण आता स्वर्गलोकी जाणार आहेत असं. पण तरी तसं जरी जाणीव झाली तरी 13 दिवस त्या ठिकाणी जीव तिथं राहतो. 13 दिवस राहिल्यानंतर त्या 13व्या दिवशी ज्यावेळेस त्याला नैवेद्य दाखवला जातो, तिथून त्याचा परमात्म्याचा प्रवास असणारा त्या ठिकाणी सुरू होतो. तर प्रवास किती दिवस चालतो? तो प्रवास जवळ 1 वर्ष चालतो. तर पहिले 60 दिवस, तर 60 दिवसामध्ये पहिल्या 30 दिवसामध्ये काय असतं की जे यमधर्म असणारे, यमधर्माकडे चित्रगुप्ताकडे काय असतं, आपण जे काय आयुष्यभर केलेल्या कर्म जे असतं त्या कर्माचं त्या ठिकाणी हे असतं, त्याचा लेखाजोखा सर्व असतो. आणि त्याच्यानंतर लेखाजोख्याचा सगळा हिशोब केल्यानंतर पुढच्या जन्मात आपल्याला काय व्हायचं किंवा याचा जन्म त्याचा हिशोब असतो. पण ते करण्याच्या अगोदर काय करावं लागतं? त्या जीवाला प्रवास करत हा म्हणजे या पृथ्वी लोकातून स्वर्ग लोकापर्यंत किंवा मृत्यू लोकापर्यंत जात असताना साधारणपणे 1 वर्षाचा कालावधी लागतो. त्याच्यामध्ये 60 दिवस हा जीव काय असतो त्या वैतरणा नदीकडं, ती वैतरणा नावाची नदी असते. ते वैतरणा नावाची नदी कशी असते महाराज? ती वैतरणा घाण, कीटक, कुर्मी अशी असणारा, रक्तपू असणारा ह्या वैतरणा नावाची नदी असते. आणि ती वैतरणा नावाची नदी त्या जीवाला पार करावं लागते महाराज. पण त्या जीवाला वैतरणा नावाची नदी पार करण्यासाठी एक सुलभ साधन आहे की बाबा, ज्या वेळेस माणूस जिवंत आहे, ज्यावेळेस आपण इहलोकी आहोत, त्यावेळेस ज्या व्यक्तीनं गोदान केलेलं आहे, गाईचं दान केलेलं आहे, ज्याने गाईचं दान केलेलं असेल ना महाराज, तर त्या व्यक्तीला, त्या आत्म्याला त्या वैतरणा निधीतून जायला कधी दुःख होत नाही महाराज. म्हणजे सुलभ त्याचा प्रवास होतो. ते शेवटी काय होतं माहिती आहे का? जात असताना तेवढं सोपं नाही.
काय होतं यम काय करतात मारिते तोडिते मारिते तोडिते मग काय असतं की ते यम असणारे यम काय एवढ्या सोप्या पद्धतीने थोडेसे करतात तेव्हा काय करतात मारीत झोडीत त्या देहाला असणारे त्यांना त्या बाबाचा इना घेतला समोर त्यांना जसं हे उन्हामुळे जसं हे व्हायला घ्या बाबा नाही नाही ते इनाच घ्या घ्या जमळ अन्न जसं पाणी आणा त्याला पाणी त्याचं उन्हात उभं राहिल्यामुळे जरा कसं तरी चक्कर आले खाली बसा हा जीव असणारा यमाचे किंकर असणारे काय दमानं पाणी प्या दमान थोडं 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 प्या नंतर प्या जवळपास 1 वर्ष त्या ठिकाणी त्या यमधर्माकडे जायला 1 वर्ष लागतं महाराज आणि यमधर्माकडे गेल्यानंतर पाप पुण्य तुम्ही जे आयुष्यभर केलेलं पाप पुण्य आहे ना त्या पाप पुण्याचं काय होतं लेखाजोखा होतो आणि नंतर तुम्हाला कोणत्या जन्माला घालायचं हे परमेश्वर ठरवतो. त्याच्यानंतर हा चित्रगुप्त ठरवतो की बाबा तुम्हाला कोणी जन्माला घालायचं मग जन्माला घालायचं तर ते असं आमचे अण्णा असणारे त्यांना खूप चांगल्या जन्माला घातलं त्यांनी आयुष्यभरात खूप चांगलं कर्म केलं पुण्य केलं खूप चांगलं असं या ठिकाणी भगवंताची सेवा केली. मग आपण काय करतो ह्या जीवनात करत असताना आपल्याला काय वाटतं बाबा की आपण काय करावं तीर्थव्रत करावं एकादशी करावं सगळं करावं नाही कारण एकादशी केलं तीर्थव्रत केलं तर काय होतं आपल्याला पुण्य लाभ हे करावं तर आपण काय करतो केव्हा गंगेला जा त्र्यंबकेश्वरला जा नाशिकला जा पैठणला जा असे तीर्थ करतो का नाही असं बरेचसे हे करतो गावाला याला यात्रेला जातो पण यात्रेला जात असताना किंवा तीर्थयात्रा करत असताना आपला जो आत्मा आहे आपलं जे शरीर असलं पाहिजे ते अभंगाच्या चरणात सांगतात पवित्र तो देह सदा नेम 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 पवित्र तो देह सदा पवित्र तो देह सदा नेम पवित्र तो देह वाचे गाय नाम सर्वभावी वाचे गाय नाम सर्वभावी धन्य तो भाग्याचा करला संसार धन्य तो भाग्याचा करला संसार वाचे गाय नाम सर्वभावी वाचे गाय नाम सर्वभावी धन्य तो भाग्याचा करला संसार धन्य तो भाग्याचा करला संसार
पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, मुखी गाये राम सर्व भावे, वाचे गाये राम सर्व भावे. आणि असा नियम असणार या एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये. आणि या देहाला अनुसरण असणारा अभंग असल्यामुळे मला पाठ करायला एकच दिवस मिळाला. पाठ काय झाला नाही व्यवस्थित, पण म्हणलं जे काय असेल ते असेल. पण आपण रात्रंदिवस त्यांच्या सानिध्यात होतो. कारण मी माझं जवळपास 30 वर्ष झाले इथं येऊन, आणि त्यांना 40 वर्ष झाली. या दोडगाव आमचे क्षेमपुरी महाराजांचं असं प्रसिद्ध असतं दोडगाव, ज्या ठिकाणी 12 महिने नामस्मरण असतं, 12 महिने कथा कीर्तन असते. आणि यांचं घर जर काय सांगत होतं, यांची आजीबाई होत्या. त्यांच्या आजीबाई म्हणजे सगळ्या गावामध्ये आश्रम आहे म्हणलं का की गवळण म्हणणार, भारूड म्हणणार नंबर 1. त्यांचे काका सोपान काका नाव आहे त्यांचं. त्यांचे काका असं एवढं हे गायक, भजन म्हणणार, कीर्तन म्हणणार, सगळं परमार्थ. आणि याला अनुसरून की बाबा हा देह असणार, हे अन्न असणार, एवढे भाविक होते. आणि त्यांचं अनुसरण आता अभंग भरपूर पाठ होते. 2-4 ठिकाणी चिंतनही झालं होतं 13वीच्या. पण कसं असतं की ज्या देहाला अनुसरण केलं तर आपल्याला आत्मीय समाधान होतं आणि त्यांनाही बरं वाटतं. असं या माध्यमातून हा अभंग घेण्याचं मला सुचलं. विठ्ठला आता हा अभंग आपण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग का घेतला की शांतीब्रह्म जे आता आपण ज्ञानोबारायाला काय म्हणतो, ज्ञानोबाराय माऊली, त्याच्यानंतर संत जगद्गुरु तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, नामदेव महाराज असं म्हणतो. पण कोणाला पदवी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. पण आपल्या एकनाथ महाराजाला शांतीब्रह्म का म्हणतात? एकनाथ महाराजाला शांतीब्रह्म म्हणण्यामधलं कारण काय, याच्या मागचा उद्देश काय, याच्या मागचा ध्येय काय, शांतीब्रह्म का म्हणतात? की शांतीब्रह्म म्हणण्यामागे की बाबा एकनाथ महाराजांनी आयुष्यभर परमार्थ केला. त्यांच्या पिढ्यानुपिढ्या त्यांच्या घरात परमार्थ होता एकनाथ महाराजांच्या. आणि एकनाथ महाराजांच्या घरात परमार्थ असून त्यांनी आयुष्यभर कधीच कोणाला वाईट बोललेले नाहीत. एक प्रसंग सांगतो थोडासा की एक मुस्लिम व्यक्ती होता. एका काकाला नाव काय दिलेलं, येवन असं त्याला नाव दिलं. येवन होता. तर त्यांनी काय ठरवलं, गावातल्या अशा तज्ञ मंडळींनी, कारण कोणीही ज्ञानी जर झाला तर ते जवळच्या माणसाला कधी खपत नसतं महाराज, त्याच्याविषयी द्वेष करणारे बरेचसे असतात. तर आमचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठण निवासी, प्रतिष्ठा निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज असं एका दिवशी सकाळचा हे होता. त्यांनी सकाळी दिवस निघला की आपले गोदावरीला जायचं, आंघोळ करायची, नामस्मरण करायचं, देवाचं चिंतन करायचं, असं त्यांचा नित्यनेम असणारा चालायचा. एक दिवशी त्या यवनाला असं सुचलं, दुर्बुद्धी सुचली, किंवा गावातील मंडळी कोणीतरी त्यांचे दुष्ट व्यक्ती असतील किंवा त्याचे हित न साधणारे, त्यांचं वाईट चिंतन करणारे असे व्यक्ती असतील. अशा लोकांनी काय केलं, त्यांना एका जागेवर ज्या ठिकाणाहून एकनाथ महाराज त्या गंगेतून स्नान करून यायचे आणि आपल्या याच्या घराकडे जायचे, अशा वाटेवर एकदम त्या घाटावर त्या ठिकाणी तो येऊन बसला. येऊन बसल्यानंतर काय झालं, पहिल्यांदा ते एकनाथ महाराज गेले, गंगेला स्नान केलं, रामकृष्ण हरी त्यांचा जप चालू जे काय असं ते असं करत करत आले आणि त्या पायरीवर आले. आणि आता वारकरी म्हणल्यानंतर कसं त्यांचा पोशाख, धोतर घातलेलं, अंगावर पंचा, आंघोळ करून आल्यावर अंगावर पंचा आणि धोतर. पण ते आले असे येऊन असं या ठिकाणी एका पायरीवर त्या घाटावर बसलेला आणि त्या महाराजांच्या अंगावर थुकला. महाराजांच्या अंगावर थुकल्यानंतर स्मित हास्य केलं, स्मित हास्य, असं थोडस हसले महाराज. एकनाथ महाराज हसले, हसून त्याच्याकडे पाहिलं आणि पाहून न पाहिल्यासारखे केलं आणि परत गंगेला गेले, स्नान केले. गंगेला जाऊन स्नान केलं, पुन्हा डबल आले, दुसऱ्या वेळेस आले. दुसऱ्या वेळेसही त्यांनी असं हेच ठरवलं होते की बाबा एकनाथ महाराजाला राग कसा येईल, आपण काय करायचं, त्यांचं शांतीब्रह्म जे नाव आहे ते भंग कसं होईल असा प्रयत्न करायचा. त्यांनी काय केलं, एक वेळेस झालं, 2 वेळेस झालं, 3 वेळेस झालं, असं कित्येक वेळा, 10 वेळेस, जवळपास 100 वेळा या ठिकाणी त्या यवनाने त्या एकनाथ महाराजांनी यायचं. इथं आले की त्याने अंगावर यायचं, पिचकारी मारायची, अमंगळ असं शरीर करून ठेवायचं. पण अमंगळ जरी केलं तर हे स्वतः परमेश्वर होते, हे स्वतः संत होते, संताला कधी राग येत नसतो महाराज. मग त्यांनी काय करायचं, आंघोळ करायची, पुन्हा यायचं. शेवटी असं करत करत 108 वेळा महाराज त्या एकनाथ महाराजांच्या आंघोळी झाल्या, स्नान झालं, त्या गोदावरीचं स्नान झालं. त्याच्यानंतर ते यवना, त्या शेवटी त्या यवनाला अशी लज्जा आली, स्वतःला असं लाज वाटली की बाबा
आपण हे कृती करतोय हे खरंच चांगलं आहे का, खूप चुकीचं कृत्य करतोय महाराज. मग तसं करत असताना त्या काय केलं ते म्हणे की एकनाथ महाराजाचे येऊन पाय धरले. एकनाथाचे पाय धरल्यानंतर एकनाथ महाराज म्हणले, अरे काय झालं, तू का रडतोस, तू का माझे पाय धरलेस. म्हणे महाराज मी खरं सांगू का, मी खूप अपराधी हो. अपराधी असा आहे की महाराज मी काय केलं, तुमच्या 100 वेळा नवे 108 वेळा तुमच्या अंगावर मी थुंकलो महाराज, थुंकलो. पण तुम्हाला कधी आयुष्यात तुम्हाला कधीच माझ्यावर रागवले नाही, कधीच माझ्याकडे असं वाईट नजरेनं पाहिले ना महाराज, असं एकनाथ महाराज म्हणायला लागले. पण ते पाहिल्यानंतर त्या यवनाच्या मनात एवढं ज्ञान जागृत झालं, त्या यवनाच्या मनात एवढं आत्मीयता जागृत झाली. एकनाथ महाराजाचे पाय धरले, एकनाथ महाराजाच्या सोबत निघल्यानंतर एकनाथ महाराजांनी सांगितलं, महाराज तुम्ही आता काय करा, आले ना तुम्ही, जरी तुमच्या मनात वाईट विचार होता, तुमच्या मनात जरी द्वेष होता माझ्याविषयी, पण परमेश्वराने तुम्हाला सद्बुद्धी दिली, परमेश्वराने सद्बुद्धी दिली, तुमचं आता भाग्य उजळले. आणि भाग्य उजळल्यामुळे काय झालेले, आता तुम्ही आता परमार्थाच्या प्राप्तीला आलेला आहात. उजळले भाग्य उजळले भाग्याता अवघी चिंता वारले, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. अशा प्रकारे काय होतं, ज्यावेळेस संताच्या ज्यावेळेस सानिध्यात येतो ना, एखादा दगड जरी असलं ना महाराज, त्या दगडाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. एवढी ताकद कोणात आहे, संतांमध्ये आहे. तुम्ही म्हणताल मी देवाला शरण जातो, देवाच्या पाया पडतो, देवाचं दर्शन घेतो, देवाच्या ठिकाणी नतमस्तक ठेवतो, देव काय करेल, तुमचा उद्धार करेल. पण तुमचं काय करेल, तर उद्धार करायला तुम्हाला धन देईल, दौलत देईल, सगळं देईल. पण संत तसं नाही करत. संत काय करतात, तुमच्या मुळातच उद्धार करतात, तुमचं भाग्यच उजळून टाकतात महाराज. विठाला तर ह्या एकनाथ महाराजांनी काय केलं, त्या यवनाचं असणारं या ठिकाणी भाग्य उजळल्याने हा या ठिकाणी दृष्टांत का घेतला की आमच्या अन्नाचं भाग्य उजळलेलं आहे, अन्नाला सद्गती प्राप्त झालेली आहे, निश्चितच 100% ते परमेश्वराकडे गेले तर आम्हाला असं वाटतं. म्हणून याचा आम्ही एकनाथ महाराजांचा हा अभंग घेतलेला आहे महाराज. तर विठ्ठला पवित्र तो देह सदा जाचे ना, पवित्र तो देह सदा जाचा नेम, मुखे गाय राम सर्व भावे. अशा प्रकारे मुख्य नाम त्या ठिकाणी त्यांनी आयुष्यभर असलेलं परमेश्वराचं नाव घेतलेलं असा देह या ठिकाणी सद्गतीला गेलेला आहे. त्या देहाच्या याने आपण हे चिंतन या ठिकाणी मांडलेलं आहे. तर आता देह माणसाला काय होतं, कसा मिळतो, हो आपल्या मनाने मिळतो का, भाग्याने मिळतो का, नाही तर देह मिळण्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य लागतं महाराज. म्हणजे पूर्वजन्मीचं पुण्य असलं तरच हा मानवाचा देह मिळतो, अन्यथा मानवाचा देह मिळत नाही महाराज, असं होतं. मग या एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये सरळ एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये जीवाला म्हणजे ह्या जीवाला पवित्र तो देह सदा ज्याचे नाम, मुखे गाय राम सर्व भावे. आणि यांनी काय केलेलं आहे की बाबा एकनाथ महाराजांनी याच्यातच असं सांगितलेलं आहे की बाबा हा देह
मुखी नाम घेतल्यामुळे काय होणार आहे? पवित्र देह झालेला आहे विठ्ठला. एक तुम्हाला छोटासा दृष्टांत सांगतो, कारण मी काय असा मोठा कीर्तनकार कुठं संस्थेमध्ये याच्यामध्ये शिकलेला नाही. तुटकं फुटका आपला जसा अभ्यास होईल तसे कीर्तन सुरू केलेले आमचे चव्हाण महाराज, आम्ही झालं, सांगळे महाराज झाले. एका छोट्याशा ऑनलाईन संस्थेमध्ये कीर्तन शिकतोय आम्ही. काय आळंदीला गेलो नाही किंवा आळंदीला काही 4 वर्ष वारकरी शिक्षणामध्ये संस्थेमध्ये शिक्षण घेतलेलं नाही. पण भाग्य आमचं असं की आम्ही ध्यास केला परमार्थाचा आणि चिंतन करण्याचा एक आम्हाला योगायोग आला. आणि आमच्या सुधाकर सारखे आम्हाला परममित्र लाभले. आमचे सवडकर महाराज असतील, सारंगभाऊ सवडकर असतील, यांच्यासारखे आम्हाला भाग्य सोबती मिळाली. त्याच्यामुळे ह्या परमार्थामध्ये आम्ही आलो. त्याच्यामुळे आम्हाला भाग्य वाटतं की याच्यामुळे जर आता माणसाचं देह आहे तर माणसाला काय होतं की बाबा आता दुःख खूप आता ह्या घराला परिवाराला झालेलं आहे. खूप मगरांनाच्या परिवाराला खूप दुःख झालेलं आहे. कारण ज्याचा बाप जातो ना, ज्याचा खरंच बाप जातो, ज्याच्या घरचा माणूस जातो ना, त्याला कळतं माणूस काय होतं. अहो ज्यावेळेस माणूस घरात असतो ना, किती दिवस, 1 महिनाभर, 6 महिने पडून असू द्या, माणसाला काय होतं थोडा त्रास होईल की बाबा काय करावं लागेल, त्यांना उचलून न्यावं लागेल, त्याची शुश्रूषा करावं लागेल, त्यांना आंघोळ घालावं लागेल, थोडा त्रास होईल. पण माणूस घरात आहे ना, काय वाटत नाही. पण ज्यावेळेस गेला ना, त्याच्या एवढं दुःख महाराज कोणाचं नसतं. दुःख कोणाला होतं? मुलगी, त्यांचा मुलगा, त्यांचे अपेष्ट असणारे, त्यांना खूप दुःख होतं महाराज. आणि असे आमचे अण्णा असणारे सगळ्यांची परिचय असेल, त्यांनी ते केल्यामुळं त्यांनाच दुःख झालं. आम्हाला मित्राला पण खूप दुःख झालेलं आहे महाराज. मग अशा दुःखातून सावरण्यासाठी एक प्रसंग सांगतो. एका ठिकाणी काय असतं, एक बकरी असते. ती बकरी दररोजचा तिचा नियम असतो, नित्यनियम असतो. काय करायचं, बकरीला चारायला जायचं शेतामध्ये. शेताला चारायला जायचं आणि चरून घरी यायचं. आता बकरी चरत असताना तिला एक पिल्लू झालं आणि त्या पिल्ल्याच्या कपाळावर नेमका एक असा पांढरा टिपका होता. पांढरा टिपका असल्यामुळं ते त्याचा जो धनी होता, मालक जो होता, त्या मालकानं त्या पिल्ल्याचं नाव ठेवलं टिक्या. काय नाव ठेवलं महाराज? टिक्या नाव ठेवलं. मग काय झालं, हा टिक्या आणि त्याची आई असणारी दररोज काय करायची, चरायला जायची. चरायला चरत असताना एक दिवस असा आला, कोरडी नदी, हो आमच्या दोडगावच्या नदीसारखी अशी मोठी नदी, करपरा धुरणासारखी मोठी नदी, आणि त्या नदीच्या मधोमध असणारे हे पिल्लू असणारं, टिक्या नावाचं पिल्लू असणारं बोकड त्या ठिकाणी नदीमध्ये होतं. बकरी त्या नदीच्या तीरावर असणारी चरत होती. चरत असताना काय झालं महाराज तुम्हाला सांगू का, एक मोठा पूर आला आणि पुरासरशी हा टिक्या वाहून गेला. पुरासरशी टिक्या वाहून गेल्याबरोबर किती अवघड झालं, हो त्या बकरीला खूप अवघड झालं. ती काय करायची, एक दिवस झाला ओरडायची, चरायला घरी तर जायची, कारण शेवटी पोट आहे माणसाला, दररोज नित्यक्रम आहे, हे तर करावंच लागणार. त्याच्याशिवाय तुम्हाला काय होईल, जिवंत राहण्यासाठी किती दुःख असलं तर तुम्हाला 2 घासे खाल्ल्याशिवाय जमणार नाही महाराज. पण परमेश्वराने काय केलंय, आपली आवड निवड दिलेली. आपल्याला काय केलंय, तुम्हाला जर समजा एखादी भाजी दिली तुमच्या समोर, जर ती खायला घेतली, मीठ नसलं, थोडी आळणी झाली, तर आपण काय म्हणतो, थोडं मीठ आणो, जरा आळणी झाली भाजी, बरोबर आहे. पण प्राण्याला तसं आहे का? प्राण्याला नाही ना महाराज. जे दिलं ते खावं लागणार, जे मिळेल ते खावं लागणार, आणि नाही खाल्लं तर उपाशी राहावं लागणार. मग उपाशी राहण्यापेक्षा खाल्लेलं बरं की, बरोबर आहे काय? अशा प्रमाणात ही जी टिक्याची आई असणारी जी बकरी असणारी काय झाली, त्या नदीच्या काठावर 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 4 दिवस झालं, 8 दिवस झाले, सारखी जायची, थोडंसं खायची, पाणी प्यायची आणि त्या काठावर जायची, बसायची आणि डोळ्यातून टपटप अशा अश्रू गाळायची. किती दुःख होत असेल आईला. असं असणाऱ्या त्या आईला खूप दुःख होत होतं. असं करता काय झालं, 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस झाले महाराज. 8 दिवस झाल्यानंतर 9व्या दिवशी काय झालं की एक हत्ती आला, फार मोठा हत्ती. केवढा असतो, एवढा आपला उंदरा एवढा हत्ती केवढा असतो महाराज हत्ती केवढा असतो, उंदरा एवढा ना नाही, केवढा असतो हत्ती, खूप मोठा असतो हत्ती. मग तो हत्ती असणारा हत्ती आला, एका दिवशी आला आणि त्या बकरीच्या जवळ आला आणि बकरीच्या जवळ येऊन डोळ्यातून असं टप रडायला. की बकरी विचार करू लागली, बाबा म्हणे मी रडते तर कारण आहे की बाबा माझं पिलू असणारा, टिक्या असणारा या ठिकाणी वाहून गेला महाराज. वाहून गेल्यामुळे मी रडते, आणि हत्ती एवढा मोठा कशामुळे रडत असेल. मग रडतच त्या आईनं त्या हत्तीला विचारलं, दादा
दादा म्हणे तुम्ही काय रडताय मला सांगा दादा. मग तसं म्हटल्यानंतर ती आई असणारी बकरी आई असणारी ती सांगायला लागली बाबा काय सांगू म्हणे बाबा एका दिवशी काय झालं मी आणि माझा मुलगा असणारा टिक्या असणारा या ठिकाणी चरत होतो महाराज. आणि चरत असताना एक महापूर आला आणि महापुरामध्ये माझं पिल्लू असणारं माझं लेकरू असणारं या पुरामध्ये वाहून गेलं महाराज. मग वाहून गेलं ती म्हणे हो का म्हणे माय असं झालं का म्हणे माय. हो कारण मोठे माणसं असतात ना मोठे माणसं मोठेच असतात बरं. मोठे माणसं लहान कधी चुकीचं बोलत नाहीत. त्यांना कधी असं वात्रट भाषा बोलत नाहीत. त्यांना प्रेमानेच बोलतात. हाती दादा त्या बकरीला म्हणाले माय म्हणे खरं का हो माय तुमचं पिल्लू गेलं का. हो म्हणे बरं मग म्हणे माझ्या पिल्ल्यासाठी मी रडते तुम्ही काय रडता असं त्या हत्तीला त्या बकरीनं प्रश्न विचारला. महाराज प्रश्न विचारल्यानंतर तो हत्ती रडत रडत उत्तर देऊ लागला माय म्हणे काय सांगू माझा एक पिल्लू होतं. हत्तीचं पिल्लू केवढं असेल बकरीच्या पिल्लू एवढं असेल का मोठ्यातच असेल ना. मग ते हत्तीचं पिल्लू असणार माझं पिल्लू असणार 1 महिन्यापूर्वी ह्या इथून नदीतून वाहून गेलं महाराज. वाहून गेल्यामुळं काय होतं वाहून गेल्यामुळं मी इथं रडायला लागलो विठ्ठला विठ्ठला तर मला याच्या मागचा मतार्थ काय सांगायचा होता. दुःख माणसाला दुःख माणूस गेल्यानंतर माणसाला दुःख होतं. पण ते दुःख विसरतं कधी माणूस ज्यावेळेस आपल्याला त्याच्यापेक्षा मोठं दुःख होतं ना महाराज तर त्यावेळेस माणूस दुःख विसरतं. आणि हा प्रसंग म्हणजे कीर्तन सेवा ठेवण्याचा उद्देशच तो असतो की त्या घरच्या माणसाला दुःख विसरलं पाहिजे महाराज. मग ते दुःख विसरण्यासाठी काय होतं की बाबा दुःख विसरण्यासाठी माणसाला हे होतं की बाबा ह्या प्रत्येक प्रसंगातून जावं लागतं. तर हे दुःख कधी विसरतो माणूस दुःख कधी विसरतो अनंत जन्माचे विसरलो दुःख पाता तुझे मुख पांडुरंगा पाता तुझे मुख अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाता तुझे मुख पाता तुझे मुख पांडुरंगा अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाता तुझे मुख अनंत जन्मीचे विसरलं दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. आणि ज्यावेळेस माणूस हा परमात्मा आपण ज्यावेळेस परमेश्वराचं मुख पाहतो दर्शन घेतो त्यावेळेस 100%च दुःख विसरतो. त्याच्यामुळंच हा कार्यक्रम असला एकदिवसीय अन्नाच्या निमित्त एकदिवसीय कार्यक्रम हा कशासाठी ठेवलेला आहे त्यांच्या परिवाराने की त्यांच्या दुःखातून आपण निवृत्त व्हावं त्यांच्या केलेल्या उपकारातून आपण ते करावे देवाचे चिंतन ते करावे देवाचे चिंतन
ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकवी शुद्ध भावे करून या मन शुद्ध भावे. आणि देवाचे चिंतन कसं करावं की बाबा शुद्ध भावाने करावं. मग आता माणसाचं शरीर आहे, माणसाचं शरीर काय होत असतं, जीर्ण होत असतं. प्रत्येकाला ह्या माणसाच्या जीवनामध्ये 3 अवस्था असतात महाराज. एक बाल्य अवस्था, एक प्रौढ अवस्था आणि एक वृद्धापकाळ. मग वृद्धापकाळामध्ये बाल्य अवस्थेमध्ये काय होतं, खेळीवेळी आईच्या प्रेमामध्ये घरच्या प्रेमात हा लाडाने वाढलेला असतो. ज्यावेळेस ज्यावेळेस प्रौढ अवस्था असते त्यावेळेस काय करायचं, लग्न करायचं, मुलंबाळ करायचे, संसार करायचा आणि संसार करून आपल्या मुलाबाळाला जगवायचं. हे व्रत याच्यामध्ये प्रौढ अवस्थामध्ये होतं. आणि वृद्धापकाळामध्ये काय होतं महाराज, वृद्धापकाळामध्ये आपले मुलं हे याच्याकडे लक्ष द्यायचं आणि लक्ष करत असताना त्याच्या शरीर असताना काय होतं की बाबा एखादं झाड आहे दिवसेंदिवस वाढतं जीर्ण होतं. तसं माणसाचे शरीर हे बदलत राहतं, जीर्ण होत राहतं. जसं जसं वय होईल तसं तसं जीर्ण होत राहतं. जीर्ण होत असताना त्या माणसाची अवस्था अशी होते किंवा काय होतं तर देहनाशिवंत मलमूत्राचा भाग देहनाशिवंत मलमूत्राचा वैचर्म घातले माणसाची स्थिती कशी होती की बाबा सगळे घरचे असणारे त्या ठिकाणी ज्यावेळेस जीर्ण शरीर होतं त्यावेळेस सगळे घरचे हाडहाड करतात महाराज. हो, एखाद्या कुत्र्यासारखं, एखाद्या कुत्र्याला जसं हे करतात ना तसं माणसाचे शरीर होतं. पण ती अवस्था माणसाला येऊ नये, त्या अवस्थामध्ये माणसाला जाऊ नये, ती अवस्था माणसाला येऊ नये त्याच्यासाठी काय करावं लागतं महाराज, परमार्थाचं नाव घ्यावं लागतं. मग परमार्थाचं नाव घ्यावं लागतं तर कसं नाव घ्यावं लागतं, नामस्मरण देवाच्या अंतःकरणातून देवाचं नाव नामस्मरण घ्यावं लागतं. आणि तसं जर नामस्मरण घेतलं तर काय होतं, निश्चितच आपला मृत्यू चांगला येतो महाराज. तर मृत्यू चांगला येण्यासाठी आपण जन्मभर आयुष्यभर नामस्मरणच घेत राहावं, भगवंताचं चिंतन करत राहावं आणि ते खरंच माणसाला निश्चितच चांगला जन्म या ठिकाणी भेटायला. आणि पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाच्य गाय राम सर्व भावे, धन्य तो भाग्याचा तरला संसार परमार्थाचे खर मुखी नाम. अशा प्रकारचे आमचे जे अण्णा असणारे त्यांचं घर एकनाथ महाराज सांगतात, पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, म्हणजे असंही अण्णाचं शरीर असणार, अण्णाचं घर असणार, पवित्र घर होतं, पवित्र घर आहे, अजूनही आहे. सर्व त्या ठिकाणी त्यांच्या कित्येक पिढ्यापासून परमार्थ घरामध्ये आहे आणि परमार्थ घरात असल्यामुळं निश्चितच ते परमार्थ करतात. पवित्र तो देह सदा ज्याचा नाम वाचे गाय राम सर्व भावे, करी तसे कथा कीर्तनी आवडी, ब्रह्मज्ञान जोडी तया लाभे. आणि आता करी तशी कथा कीर्तनी आवडी, मग एकनाथ महाराज काय सांगतात की बाबा त्यांच्या घरामध्ये कसं असतं
की कीर्तन त्या ठिकाणी नेहमी कीर्तन भजन नामस्मरण पांडुरंगाचं चिंतन असं या ठिकाणी चालतं. मग त्याच्यामुळे निश्चितच ते घर असणारं पवित्र आहे महाराज. आणि शेवटच्या चरणामध्ये एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी धन्य ते शरीर परमात्मा संसार एक रूप विठ्ठला. आणि एकनाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये काय सांगतात की बाबा म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, एका जनार्दनी धन्य हे शरीर. कोणाला धन्यता दिली एकनाथ महाराजांनी? शरीराला धन्य दिली, जीवाला दिली नाही, आत्म्याला दिली नाही. कोणाला दिली? शरीराला. का शरीराला धन्यता दिली? कारण शरीर जे ठरवलं ते करू शकतं. माणसाची मन बुद्धी अंतःकरण यांनी जर ठरवलं की आपल्याला काय करायचंय, आज गावाला जायचंय कीर्तनाला तर जाऊ शकतो. जर ठरवलं चुकीच्या मार्गाला जायचंय तर जाऊ शकतो. पण संतांनी काय सांगितलं? चुकीचा मार्ग नाही सांगला महाराज. संतांनी काय सांगितलंय? असा परमात्माचा मार्ग सांगितला. एका जनार्दनी धन्य ते शरीर परमात्मा संसार एक रूप. आणि मग कधी परमात्मा आणि संसार कधी एकरूप होतो? एकरूप होण्यासाठी भाग्य लागतं. आणि भाग्य उजळण्यासाठी काय करावं लागतं महाराज? की हा परमार्थ करावा लागतो. विठाला एक तुम्हाला थोडासा दृष्टांत सांगतो की भाग्यवान माणूस कधी असतं किती असतं. एक आपल्याला सगळ्याच्या परिचित असणारा प्रसंग आहे. संत जगनाडे महाराज तेली समाजाचे होते. महाराज जगनाडे महाराज तेली समाजाचे होते. आणि ते तेली समाजाचे जगनाडे महाराज असल्यामुळं आता पहिले जे गावकी चालायची, गावामध्ये काय असं 12 बलुते पद्धती असायची. 12 बलुतेमध्ये नावी सुतार चांभार लोहा हे सगळे लोक असायचे. तेली वाणी सगळे पूजा करणारे ब्राह्मण वगैरे सगळे अशा 12 बलुते पद्धती असायची. आणि अशाच प्रकारामधला एक प्रकार म्हणजे तेली समाज आहे. आणि त्या तेली समाजामध्ये पवित्र समाजामध्ये संत जगनाडे महाराज नावाची व्यक्ती त्या ठिकाणी जन्माला आले. जगनाडे महाराजाचा अधिकार किती मोठा आहे हो महाराज. जगनाडे महाराजांनी काय केले महाराज? तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले, पण त्या अभंगाला लिहिलेले असताना सांगण्याचं काम केलं तुकाराम महाराजांनी, पण लिहिण्याचं काम जगनाडे महाराजांनी केलं. आणि जगनाडे महाराजांनी जपून ठेवलं हो तुकाराम महाराजांचं साहित्य. जे आज तुम्हाला आम्हाला जे मिळत असेल ना, ते केवळ आणि केवळ जगनाडे महाराजांची कृपा आहे महाराज. आणि असा हा जगनाडे महाराजांचा नित्यक्रम. मग काय असायचं? जगनाडे महाराजांचं गाव, तुकाराम महाराजांची देव आहे, त्याच्या बाजूलाच वाडी काहीतरी गावाचं नाव आहे. जगनाडे महाराजांचं गाव होतं. आणि ते जगनाडे महाराज त्या काळामध्ये तुकाराम महाराज असणारे भंडारा, त्याच्यानंतर भामगड नावाचा डोंगर, अशा माळावर डोंगरावर जाऊन तपश्चर्या करायचे, भजन करायचे, रात्रंदिवस भजन करायचे. मग विठ्ठलाचं नामस्मरण घ्यायचे. विठ्ठलाचं नामस्मरण घेताना झाडं असणारे त्या ठिकाणी, पशुपक्षी असणारे त्या ठिकाणी, सगळे असणारे त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या बरोबर भजन म्हणायचे महाराज. अशा प्रकारे ते भजन म्हणत असताना त्यांच्या भजनामध्ये कीर्तनामध्ये मुख्य करून जगनाडे महाराजाला मान होता. जगनाडे महाराज कुठे जरी कीर्तन असतं, रात्र असो दिवस असो काही असो, जगनाडे महाराज त्यांच्या तुकाराम महाराजाची कीर्तनाला जाणार. असाच प्रसंग की एका दिवशी तुकाराम महाराजाचं देहूच्या भंडारे डोंगरावर कीर्तन चालू होतं महाराज. कीर्तन चालू असताना त्या वेळेस अशी लाईट नव्हती, कुठे उजेड नव्हता. मशाली असायच्या तेल त्या मशालीवर टाकायचं आणि ती मशाल पेटवली की त्या ठिकाणी लख प्रकाश व्हायचा. आणि अशा प्रकाशामध्ये कीर्तन चालायचं. पण त्या दिवशी काय झालं होतं की तेल नव्हतं. आणि तेल नसल्यामुळं तुकाराम महाराज काही असो, पाऊस असो, ऊन असो, वारा असो, त्यांचा नित्यनियम भांबऱ्या गडावर डोंगरावर जायचं, भंडारे माळावर जायचं आणि पांडुरंगाचं नामस्मरण करायचं. आणि असा एक प्रसंग असा की त्या दिवशी तिथं तुकाराम महाराजाचं कीर्तन 4-2 मंडळी, तुकाराम महाराजाला माणसं लागत नव्हती महाराज. ते दगड जरी समोर असले त्या ठिकाणी त्यांच्या समोर एखादे झाड पशु पक्षी त्या ठिकाणी त्यांच्या समोर यायचे आणि कीर्तनात बसायची महाराज. एवढी मोठी त्यांची शक्ती होती तुकाराम महाराजांची. आणि असे तुकाराम महाराजांच्या त्या कीर्तनामध्ये हे
जगनाडे महाराज त्या ठिकाणी आले. जगनाडे महाराज आल्यानंतर जगनाडे महाराजांनी पाहिलं की बाबा एवढे मोठे साधू संत तुकाराम महाराज आहेत जे की बाबा ज्याच्या घरी म्हणजे पांडुरंग साक्षात त्यांच्या हृदयात वास करतात, त्यांच्या घरी येतात अशा पांडुरंगाच्या घरी आणि ते कीर्तन करतात आणि त्यांच्या कीर्तनाला अंधार आहे. त्यांना खूप दुःख वाटलं. दुःख वाटल्यानंतर त्यांनी असा त्या ठिकाणी निश्चय केला की आपण काय करायचं, दररोज त्यावेळेस काय होतं आपल्या कॅटली किंवा डब्बा असं काही नव्हतं तेलाला, असं भोपळ्यामध्ये तेल भरायचं आणि प्रत्येकाच्या आपण जसं आता दररोज वरवा लावतो ना, वरवा लावून काय करतो, दूध देणारा आपल्या घरी याच्या घरी त्याच्या घरी कॅटलीमध्ये वरव्यामध्ये दूध नेऊन देतो. दूध नेऊन तसं देतो तसं ह्या जगनाडे महाराजाचं प्रत्येक घरोघरी अशी वरवा होतं तेलाचा. पूर्वी कारण कसं होतं, देवघेव पद्धती होती. आपण एक सामान दिलं तर त्याच्या बदल्यात दुसरं सामान आपल्याला मिळायचं, अशी पद्धती होती बाराबलुते पद्धती. आणि त्या बाराबलुते पद्धतीमध्ये असं ह्या ज्या ठिकाणी तुकाराम महाराज कीर्तन करू लागले आणि कीर्तनाच्या ठिकाणी जगनाडे महाराज गेले आणि त्यांनी पाहिले की बाबा सगळीकडे अंधकार पसरलेला आहे आणि त्या जगनाडे महाराजाला या तुकाराम महाराजाला दिव्यासाठी तेल नाही. त्यांनी त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले, चरणावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, महाराज आता आज झालं तर झालं, पण इथून पुढं दररोज तुम्हाला नित्यनेमानं एक मी केळाचा भोपळा आणून देईल. मग असं केळाचा भोपळा म्हणता दररोज असं आता तुकाराम महाराज दररोज त्या डोंगरावर जायचे, कीर्तन करायचे, भजन करायचे. भजन करत असताना ते सगळे लोक यायचे, दररोज तेल आणून द्यायचे. असं 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 8 दिवस 15 दिवस असे दिवस झाले. कोणालाही आता तुमच्या घरी एखादा नियम चालू असला तर आपला नियम कधी कधी मोडतो. कसं मोडतो की आपल्याला कुठेतरी गावाला जायचा प्रसंग येतो, कुठेतरी एखादी विधी असते, कार्यक्रम असतो, त्या ठिकाणी जायचं असतं. तसंच त्यांची एक पाहुणे जगनाडे महाराजांची एक पाहुणे एका ठिकाणी दुःखद घटना घडली आणि त्यांना जाण्याचा प्रसंग आला. जगनाडे महाराजाला जाण्याचा प्रसंग आल्यानंतर जगनाडे महाराज त्या ठिकाणी गेले, पण त्याच्या मुलाला सांगितलं, जगनाडे महाराजांनी मुलाला सांगितलं की बाबा आपल्या घरी जे आहे ना, आपण सर्वांकडे वरवे लावलेले आहेत. जसं दुधाचा वरवा लावतो ना तसं तेलाचे वरवे लावले आहेत आणि ते प्रत्येक वरवेदाराच्या घरी प्रत्येक घरात तू काय कर की बाबा 2-3 दिवस तेल दे. आणि त्यांनी काय केलं, तेलाचा तेवढा स्टॉक असणारा साठा असणारा त्या ठिकाणी उपलब्ध करून ठेवला आणि ते तेल असणारं दे. आता नित्यक्रम त्यांचा मुलगा असणारा तो दररोज त्या ठिकाणी तेल द्यायचा, त्यांची पत्नी त्यांना मदत करू लागायची. असं एकमेकाचं दोघांचं चाललं. असं 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, 4 दिवस झालं. ते जगनाडे महाराज 2 दिवस म्हणून सांगून गेले. आता आपण जर समजायचं आपल्या घरी ते कर्तपुरुष जर आहोत आणि घरी 2 दिवस सांगून गेलं आणि 4 दिवस जर नाही आलं तर काय परेशानी होती, तारंबळ उडती का नाही. तसं जगनाडे महाराजांच्या घरी काय झालं की परेशानी झाली, तारंबळ उडली की बाबा आता महाराष्ट्र आले नाही, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. आणि आता आपण जर समजायचं आपल्याकडे दुधाचा वरवा लावलाय है का नाही, दुधाचा वरवा लावल्यानंतर आपण काय करतो, दूधवाला जर नाही आलं तर त्याला आता आजकाल फोन निघले, पहिले फोन होते का महाराज, नाही फोन बिन काय नव्हते. आपण आता हे मामाला आमच्या हसू आलं पहा, आमच्या पाटलाला हसू का आलं, कारण ते दररोज दुधाचा वरवा देतात ना, त्याला माहिती प्रसंग कसा घडतो म्हणून. की काय होतं, एका दिवशी 10 मिनिटं 15 मिनिटं दूध नाही दिलं, एका दिवशी दूध नाही दिलं ते असे लाल लाल होतात दुधावाले. मामा आज कसं काय दूध दिलं नाही हो, आमची इथं उपाशी लेकर उपाशी गेली, इथं दूध आमच्या लेकराला दूध मिळालं नाही असे म्हणतात. तर तसं काय झालं, ते गावातले लोक असे टोमण्या मारू लागले. कोणाला, जगनाडे महाराजाच्या पत्नीला आणि मुलाला टोमणे मारू लागले की बाबा 1 दिवस झालं, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, आमचं तेल संपले आणि तेल नाही, तुम्ही काय हे काही म्हणजे हे करी नका, आम्हाला तेल का देत नाही. मग त्यांनी काय केलं, आता ते जेवढा साठा होता तेवढा गेला. 1-2 दिवस लोकांचे बोलणे सहन केले आणि त्यांच्याकडे सका नावाचा एक बैल होता महाराज. मग बैल होता सका नावाचा, त्या बैलाला काय केलं, त्या जगनाडे महाराजाच्या मुलानं त्या घाण्याला झुकलं महाराज. आणि घाण्याला झुकलं आणि घाण्याला झुकून काय करायला येतं, ते तेल काढायला लावले महाराज. पण तेल काय येतं, त्याला त्या बैलाला किती असं सांभाळलं, किती बाबा हात म्हणून हे केलं, मारलं, पण ते बैल का त्या घाण्याला चलना महाराज. कशामुळे चलना, ते त्याला सवय मालकाची होती ना, मालकाची सवय होती, मालक नसल्यामुळे ते चलना. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, वडील येईन तर मग काय केलं, आपण काय करतो आता बैल, आता तुम्हाला आता जुन्या लोकांना बैल हे ते माहिती आहे, आता इथं नवीन पिढीला माहित नाही. पण बैल जर चांगला असला तर बैलाला बरोबर झुपायचं, दिवसभर काम करायचं, त्याला खायला पेंढी टाकायचं. आणि एखादा जर लात मारणार असल्यावर काय करतात, त्याला दररोज 4-5 पेंढे टाकतो का माणूस, नाही टाकत महाराज. जर बैल खोडसर असेल ना तर त्याला काय करतात, दादा मेलं तर मेलं, जाऊ द्या, याला असंच कापा म्हणते तिकडं, पण त्याला आजच्या दिवस काही पेंढी टाकायची नाही महाराज. विठाला
जगनाडे महाराजांचं त्या ठिकाणी काय झालं की तो बैल असणारा त्या बैलाला घाण्याला झुकलं महाराज. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, अहो त्याची फोड अक्षरशः त्याची पाठ असणारी फोडून काढली, त्याच्या पाठीतून अक्षरशः रक्त निघू लागलं. एवढं त्या बैलाला मारलं. पण बैलाला मारलं पण तो बैल असणारा काय करू लागला, जागचाही हल्लं नाही महाराज, जागचा हल्लं नाही. म्हणून तर काय केलं, बांधून टाकलं. दुसऱ्या दिवशी जगनाडे महाराज आले. जगनाडे महाराज आले आणि विचारलं मुलाला, अरे काय झालं बाळा, तेल दिलं का, काढलं का, लोकांना दिलं का? नाही म्हणे. बाबा तुम्ही गेलं, आपला सखा असणारा चलत नाही हो बाबा, चलत नाही सखा. आणि तो काय करतो की घाण्याला चुकला, त्याला किती मारा, त्याला गोडीने चोंबाळा, त्याच्या पाठीवर हात फिरवला, त्याला खायला टाकलं, त्याला सगळं केलं, तरी ते चालतच नाही बाबा. मग काय केलं जगनाडे महाराजांनी, किती मोठा अधिकार होतो जगनाडे महाराज. जगनाडे महाराजांनी काय केलं, जगनाडे महाराजांनी त्या बैलाला असं पाठीवर हात फिरवला आणि हात फिरवून जगनाडे महाराजांनी बैलाला झुकलं. आणि झुकल्याबरोबर काय केलं, एक अभंग चालू केला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जगनाडे महाराजांनी जसाही अभंग चालू केला तसा तो बैल चालायला लागला महाराज. म्हणजे परमार्थ किती मोठा असतो महाराज, परमार्थ किती मोठा असतो की जे एक बैल असणारा कशामुळे चालला हो की जगनाडे महाराजांच्या अभंगामुळे. मग जर बैल त्या ठिकाणी चढला जगनाडे महाराजाचा, कशामुळे चढला, नामस्मरणामुळे चढला, देवाच्या भक्तीमुळे चढला. त्याला दररोज अभंग ऐकण्याची सवय होती. त्याच्या मुलांनी काय केलं होतं, जगनाडे महाराज त्याला मारलं, चोंबाळलं, प्रेम केलं, पण अभंग म्हणला नव्हता महाराज. मग आपलं तसंच आहे महाराज, आपल्या शरीराला जी सवय लागली ना महाराज, तसंच माणसाचं वर्तन होतं, तसंच माणसाचं काय होतं, तसंच वर्तन होतं. मग काय करायला पाहिजे, त्या परमार्थाची माणसाला गोडी लागला पाहिजे. विठ्ठला बार घुमाए, 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 बार एका जनार्दनी धन्य ते शरीर, एका जनार्दनी धन्य ते शरीर, परमात्म संसार एक रूप. एका जनार्दनी धन्य ते शरीर, एका जनार्दनी धन्य ते शरीर, धन्य ते शरीर, एका जनार्दनी धन्य ते शरीर, परमार्थ संसार एक रूप, परमार्थ संसार एक रूप, धन्य ते भागाचा धन्य तो भागाचा करला संसार, परमार्थ संसार एक रूप, परमार्थ संसार एक रूप, धन्य ते भागाचा करला संसार, धन्य ते भागाचा करला संसार, धन्य तो भागाचा करला संसार, परमार्थाचे खरं नाममुखी, आ
परमार्थाचे घर नाममुखी, परमार्थाचे घर नाममुखी, धन्य तो भाग्याचा धरला संसार, धन्य तो भाग्याचा एका जनार्दने धन्य ते शरीर परमार्थ संसार एक रूप. अशा प्रकारचं ह्या कीर्तन रूपी या ठिकाणी पुष्प असणार कीर्तन या ठिकाणी एका दिवसाचा असा तेरवीचा कार्यक्रम आमचे गुरुबंधू असणारे सुधाकर महाराज मगर यांच्या प्रेरणेतून आमचे निवृत्ती बाबा मगर ज्यांनी अख्खा आयुष्य असणार त्यांनीच नवे नवे त्यांच्या आई त्यांचे चुलते त्यांचे भाऊ हे सगळे हे भानदास बाबा हे सगळे असणारे परमार्थाचे माणसं आहे. सगळं घर असणारं परमार्थिक घर आहे. सगळ्यांनी परमार्थ केलेला आहे आणि परमार्थ केलेल्यामुळं त्यांना खूप सद्गती खूप असं चांगलं त्या ठिकाणी वैकुंठवास खूप छान झाला. एकादशीच्या व्रत एकादश सोमवार अशा तिथीला मरण येणं अशा तिथीला वैकुंठला गमन होणं म्हणजे खरंच महाराज भाग्याची गोष्ट हो. भाग्यात हे कोणाच्या भाग्यात नाही महाराज. भाग्यामुळं त्यांना हे असं घडलं आणि त्यांच्या आत्मा